वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं कोनिक्स पूर्ण संपवलेलं आहे, जे तुम्हाला सीईटी आणि जेई साठी खूप लागणार आहे. बघा, जेईच्या शिफ्ट्स तर संपलेल्या आता. बऱ्याच जणांना पेपर खूप बऱ्यापैकी अवघड गेला. काही शिफ्टला खूप कठीण होता, काही शिफ्टला ठीकठाक होता. ठीक आहे, हरकत नाही. पण आपल्याकडे अजून बोर्ड्स आहे, सीईटी आहे, जेईचा अजून एकदा फेज 2 आहे. त्याच्यामुळे काळजी करायची नाही, फक्त अभ्यास करत राहायचा आपल्याला. अभ्यासात ब्रेक घ्यायचा नाही. आता हा एक अवघड गेला म्हणून पुढचाही अवघडच असेल असं नाही. ठीक आहे, तर चला आपण आता ना बोर्ड पॅटर्नचे वन शॉट लेक्चर थोडे दिवस येणार आहे तुम्हाला, जोपर्यंत बोर्ड पॅटर्न होईल. त्याच्यानंतर आपण परत सीईटीचे क्वेश्चन्सचं सेशन करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण सुरू करतोय एलपीपी. आता जे शुअर शॉट जे आहे ना, एलपीपीचा एक ग्राफ 100% सेक्शन डी ला येतो, तो 4 मार्कांचं वेटेज आहे. तर ते आज ग्राफ कसं ड्रॉ करायचं ते सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तुमचं एलपीपी झालं नसेल, कारण हा चॅप्टर आहे ना जेईला नाहीये, फक्त बोर्ड्स आणि सीईटीला आहे. त्याच्यामुळे आता बोर्डाला लागेल आणि सीईटीला लागेल. तर एकदम व्यवस्थित एक ग्राफ शिकून घ्या, म्हणजे तुम्हाला तो एक्झाम मध्ये तुमचे 4 मार्क्स फिक्स होऊन जातील. एलपीपीचा लॉंग फॉर्म माहिती आपल्याला, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये ना दोनच महत्वाचे क्वेश्चन्स बोर्डला विचारले जातात, एक तर ग्राफ किंवा फॉर्म्युलेशन. तर आपण दोन्ही एक एक घेणार आहे आणि मग त्याच्या बॅकग्राऊंडला व्हॉट इज इन इक्वेशन, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, हे सगळं मी सोबत सोबत सांगणार आहे. थेरी पार्ट सोबत सोबत कव्हर करणार आहोत. ठीक आहे, ते एक एक्झाम्पल पासून स्टार्ट करू. मॅक्सिमाइज z is 11x plus 8y subject to x is less than or equal to 4, y is less than or equal to 6, x plus y less than or equal to 6, x greater than or equal to 0, y is greater than or equal to 0. आता हे जे असं असतं ना, याला म्हणायचं इन इक्वेशन. जे एक्झॅक्टली इक्वल नाहीये ते इन इक्वेशन, म्हणजे एक तर लेस दॅन आहे किंवा ग्रेटर दॅन आहे, त्याला आपण म्हणतो इन इक्वेशन. झेड जे आहे ते आहे झेड इज कॉल्ड ॲज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, म्हणजे ज्याला एक तर मॅक्सिमाइज करायचंय किंवा मिनिमाइज करायचंय असं फंक्शन म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. हे जे आहे एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6, एक्स प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 6, यांना म्हणायचं कन्स्ट्रेंट्स. इन इक्वेशन म्हणा, काही फरक नाही पडत, कन्स्ट्रेंट्स. आणि एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, याला म्हणायचं नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांना? परत एकदा बघा, झेड ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, हे जे आहे ते कन्स्ट्रेंट्स, आणि एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आर द नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट. ठीक आहे, आता आपण सुरुवात करू की याचा कसा ग्राफ काढायचा. तो 100% याचा एक ग्राफचा क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. तर आता सगळ्यात पहिले टेबल ड्रॉ करायचा. टेबल कसा ड्रॉ करायचा नीट लक्ष द्या. इन इक्वेशन टेबलला 1 मार्क असतो. करस्पॉन्डिंग इक्वेशन, पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, पॉइंट ऑन वाय ऍक्सिस आणि रिजन. ठीक आहे, बघा पहिलं इन इक्वेशन बघा, एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 4, त्याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन लिहा, एक्स इज इक्वल टू 4, म्हणजे फक्त इक्वल टू धरायचं करस्पॉन्डिंग मध्ये. पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस ए 4,0, कारण त्याच्यात एक्सच आहे ना, वाय नाहीये. ठीक आहे, म्हणजे वाय ऍक्सिसचा पॉइंट येणार नाही. आता सगळ्यात इम्पॉर्टंट ही जी लाईन आहे ना, ही कशी असणार आहे, एक्स इक्वल टू 4 म्हणजे पॅरलल टू वाय ऍक्सिस. सगळ्यात महत्वाचं आपल्याला रिजन लिहायचे. रिजन कसं लिहिणार बघा, आता इक्वल टू साठी तर हे झालं, एक्स इज लेस दॅन 4, याच्यात ओरिजिन टाकून द्या 0 0, 0 लेस दॅन 4, हे ट्रू आहे की फॉल्स आहे? 4 तर 0 पेक्षा मोठाच आहे ना, ट्रूच आहे. ट्रू जर आलं तर ते लिहायचं ओरिजिन साइड.
आणि जर फॉल्स आलं तर ते तुम्ही लिहिणार नॉन ओरिजिन साइड. इथपर्यंत कळलं? जर ओरिजिन टाकला, ट्रू आलं तर ओरिजिन साइड, नाही आलं तर नॉन ओरिजिन साइड. ठीक आहे. दुसरं घ्या, y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6. करस्पॉन्डिंग इक्वेशन y इक्वल टू 6, x नाहीचे याच्यात, b 0,6. आता इक्वल टू साठी झालं, लेस दॅन घ्या, ओरिजिन टाका, ट्रू आलं, हे ट्रू आलं की अगेन ओरिजिन साइड, आणि फॉल्स आलं असतं तर ते नॉन ओरिजिन राहिलं असतं. पुढचं बघा, एक्स प्लस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 6. तिसरं इन इक्वेशन, याचं करस्पॉन्डिंग एक्स प्लस वाय इक्वल टू 6. याला ना डबल इंटरसेप्ट मध्ये करायचं. सी आला 6,0, डी येईल 0,6. आता रिजन बघा, पुन्हा याच्यामध्ये एक्स प्लस वाय लेस दॅन 6, ओरिजिन टाका, 0 प्लस 0 लेस दॅन 6. ट्रू आलं की फॉल्स आलं, ट्रू, ट्रू आलं की ओरिजिन साइड. हा झाला तुमचा टेबल तयार. बघा, टेबलला 1 मार्क असतो. टेबल एकदम परफेक्ट ठेवायचा, म्हणजे तुमचे 1 मार्क इथे कन्फर्म झाला. समजलंय सगळ्यांना? टेबल बनवणं समजलं का? मला कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी टाकायचंय, समजलं नाही समजलं काय असेल तुमचं ते. कळलं इथपर्यंत? आता आपल्याला ऍक्च्युअल मेन पार्ट कडे जायचं की हाऊ टू ड्रॉ द ग्राफ. टेबल आता इथे मी छोटा करून घेते, थोडासा टेबल छोटा करते. चला आता ग्राफ कडे येऊ आपण. ग्राफ कसा ड्रॉ करायचा याचं ना एक लक्ष ठेवायचं, कधी तुम्हाला एक्झामला ग्राफ पेपर देतात, कधी नाही देत बोर्ड्स मध्ये. तर ग्राफ पेपर दिला तर ग्राफवर ग्राफ ड्रॉ करायचं, नाही दिला तर सरळ आपल्या जे तुमचं आन्सर शीट असणार आहे त्याच्यावर एक्स आणि वाय ऍक्सिस काढून तुम्ही ग्राफ ड्रॉ करायचं. हे लक्षात ठेवा. तर आता तुम्ही काय करा, घरी प्रॅक्टिस करताना एक्सरसाइज मध्ये याचे 4-5 सम्स करून घ्या, आणि ग्राफ काढताना एक वेळेस ग्राफ बुक वर काढा, एक वेळेस आपल्या नॉर्मल आन्सर शीट वर काढा, म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. काय खूप मोठी गोष्ट नाही, फक्त 1-1 सेंटीमीटरवर जर आन्सर शीट मध्ये काढलं तर तुम्ही नंबर द्यावे लागतील आपल्याला. 5, 6. आता हे झाल्यावर इथे कंपल्सरी एक्स एक्स डॅश, वाय वाय डॅश, ओरिजिन आणि स्केल. 1 सेंटीमीटर इज 1 युनिट ऑन बोथ द ऍक्सिस. हे कंपल्सरी तुमचं आलंच पाहिजे. ह्या गोष्टींना अर्धा मार्क असतो, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, कंपल्सरी तुमचं हे आलं पाहिजे. ठीक आहे. 1 सेंटीमीटर इज 1 युनिट ऑन बोथ द ऍक्सिस. चला आता ड्रॉ करायला सुरुवात करू. पहिले आहे x इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 ही जी लाईन आहे ही कशी असणार आहे? पॅरलल टू y ऍक्सिस. ए, आणि त्याच्यावरती त्याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन लिहायचंच. पुढे याचं आपल्याला काम लागणार आहे. ते इक्वेशन लिहिलेलं असलं ना, पुढचं आपलं कन्फ्युजन होणार नाही. पुढचं बघा, y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 6. इथे आपण नाव देऊ b. पुढे बघा, c 6,0 आणि d आहे 0. आता एकाच ठिकाणी आहे पॉइंट, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल.
आता बघा शेडेड रिजन द्यायचे आपल्याला. जी पहिली लाईन होती x इज इक्वल टू 4 तिचा आहे ओरिजिन साइडला, म्हणजे ओरिजिन जिथे आहे ना तिथे आपल्याला शेड करायचे. आणि दुसरी गोष्ट x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 क्वेश्चन मध्ये होतं बघा, x आणि y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे शेडेड रिजन लाईज ओनली इन द फर्स्ट क्वाड्रंट. मग फेंट शेडिंग करा. तुम्हाला डायरेक्ट कळत असेल तर डायरेक्ट करा, नाही तर एकदम फेंट एकेका लाईनचं करून घ्या. बघा एक्स इज ओरिजिन साइड आणि शेडेड रिजन जे आहे ते फक्त फर्स्ट क्वाड्रंट मध्येच राहायला पाहिजे, बाहेर जायला नको. ठीक आहे. दुसरं बघा y इज इक्वल टू 6 ही लाईन, याचं पण ओरिजिन साइड आहे. फेंट शेडिंग फर्स्ट क्वाड्रंटच्या बाहेर जायला नको. एकदम फेंट करा. आता इथे माझं हे फेंटची याच्यात हे नाहीये म्हणून ते सारखंच दिसतं. तर तुम्ही एकदम फेंट, एकदम हलक्या हाताने, फक्त तुम्हालाच कळलं पाहिजे एवढंच तुम्ही करायचं शेडिंग. आणि तिसरं आहे ओरिजिन साइड, तिसरी जी लाईन आहे तिचं पण ओरिजिन साइड. आता बघा पुढचा पार्ट महत्वाचा. या सगळ्यांचा कॉमन रिजन कोणता दिसतोय? जो पूर्ण डिझाईन वाला पार्ट आहे ना ते आपला आन्सर आहे, ते आपलं सोल्युशन आहे. मग बघा कॉमन जो आहे तो हा दिसतोय, याला डार्क करायचं. बघा हा कॉमन पार्ट झाला, याला डार्क करा. बाकीचं तुमचं एकदम फेंट पाहिजे. हा जो एवढा पार्ट आहे हा डार्क करायचा. एकदम परफेक्ट ग्राफ येऊ द्यायचा आहे. समजलं? हा झाला तुमचा ग्राफ एलपीपीचा. ज्याला इंटरसेक्शनला नाव नव्हते ना त्याला देऊन टाकू आपण. ओ ए बी झाला, डी आहे तिथे ई पर्यंत नाव, ई देऊन देऊ. इथे मी थोडं वेगळ्या कलरने देते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. हा झाला ई. मग हा 1 मार्काचा तुमचा ग्राफ आहे. बघा सगळं आपण लिहितो, सगळं व्यवस्थित पाहिजे. एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश ओरिजिन स्केल सगळं नीट नेटकं काढायचं, म्हणजे त्याचे 1 मार्क. बघा टेबलचा 1 मार्क झाला, हा 1 मार्क, 2 इथे झाले. आता पुढचं जे पूर्ण एक्सप्लेनेशन आणि फायनल आन्सर त्याला 2 मार्क आहे. आता खाली म्हणजे आता तुम्ही हा ग्राफ लावून द्याल, नंतर तुमच्या या टेबलच्या खाली लिहायला सुरुवात करायची. डार्क शेडेड रिजन, डार्क शेडेड रिजन OAEB represents feasible solution. बघा OAEB याला काय म्हणायचं? फिजिबल सोल्युशन. जो डार्क शेडेड रिजन आहे तो. कॉर्नर पॉइंट्स ऑफ फिजिबल सोल्युशन आर O0 0. सगळ्यांचे कॉर्नर पॉइंट बघा, जो डार्क शेडेड रिजन आहे ना त्याचे कॉर्नर पॉइंट बघा. ओ झाला, ए किती आहे? 4,0. ई आपल्याला माहिती नाही, ग्राफ वरनं तो लिहायचा नाही. आणि डी किंवा बी घ्या, बीच आहे आपला, तो बी लिहिलेला आहे आपण, मग बी घेऊ. बी आहे 0,6. इथपर्यंत कळलं? आता ई चे ना इथे साईडला काढून दाखवायचे. ई कोणाचं इंटरसेक्शन आहे? बघा बघा लाईनचं इक्वेशन लिहिलेलं असलं ना की पटकन आपल्याला इंटरसेक्शन शोधायला कामात येतं. म्हणून नेहमी लाईन वरती त्याचं इक्वेशन लिहायचं. कोणाचं इंटरसेक्शन आहे? ई. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 अँड एक्स इज इक्वल टू 4. ई इज द intersection point of
x plus y is equal to 6 and x is equal to 4. So 4 plus y is 6, 6 minus 4, y is 2. So coordinate of E झाला 4,2. कळले? हे काढूनच दाखवायचे आहे हा. स्पेशली अर्धा मार्क यायला असतो त्याच्यामुळे हे तुम्हाला काढून दाखवायचे. आता ऑलमोस्ट सगळं झालंय. आता एकदम फायनल आपला आन्सर बघा. नाव ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेड इज, झेड किती आहे बघा. झेड काय आहे आपलं, आता झेडचं काम आहे आपल्याला. ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचं इतकं काम नव्हतं. 11x plus 8y. So z at origin O00 किती येईल. 11 into 0 plus 8 into 0 that is 0. x आणि y टाकून द्यायचं. z at a 4,0 11 into 4 plus 8 into 0 44. z at e 4,2 11 into 4 8 into 2 44 plus 16 60. आणि शेवटचं राहिलं z at b 0,6 0 plus 48 म्हणजे आन्सर आलं 48. आता बघा एकदम फायनल आन्सर. मॅक्सिमाइज आहे आपला क्वेश्चन. मग झेड इज मॅक्सिमाइज कुठे आहे 60 ला, म्हणून आपला आन्सर आहे 60. देअरफॉर झेड इज मॅक्सिमम ॲट E 4,2 and maximum value is 60. हे झालं आपलं फायनल आन्सर. फायनल आन्सरला एकदम व्यवस्थित बॉक्स करून घ्यायचा. बघा पूर्ण 4 मार्कांचं एक्झाम्पल आहे. पहिल्यापासून आपण बघू. बघा टेबल केला आपण, मग ग्राफ काढला. ग्राफ काढल्या, ग्राफच्या सगळ्या गोष्टी लिहायच्या. त्याच्यानंतर हे पूर्ण थेरी इथपर्यंत तुम्हाला 4 मार्क आहे. खूप व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. हा एक ग्राफ सेक्शन डी मध्ये नक्की येतो म्हणजे येतोच. तर ज्यांचं झालेलं नाही त्यांनी पहिल्यापासून वाटलंच नीट बघा आणि आन्सर काढून घ्या. आता अजून एक याच एक्सरसाइज मध्ये काही क्वेश्चन मिनिमाइजचे पण असतात. तर मिनिमाइज मध्ये तुम्हाला काय करायचंय, शेवटी फक्त याच्यातली जी सगळी सेम प्रोसिजर करणार आहे तुम्ही, आणि जी सगळ्यात लहान जी व्हॅल्यू आहे ना ते आपला आन्सर आहे, म्हणजे ते मिनिमाइजचा आन्सर आहे. कळलं? आणि शक्यतो मिनिमाइज मध्ये शक्यतो म्हणजे आहेच प्रत्येक ठिकाणी शेडेड रिजन ना अवे फ्रॉम द ओरिजिन येतो, नॉन ओरिजिन पार्ट येतो. म्हणजे जर तुम्ही मिनिमाइजचे सम्स केले तर असं होणार आहे, असं शेडेड रिजन तुमचा असा येणार आहे. ठीक आहे, मग हा तुमचा कॉमन शेडेड रिजन राहील. कॉर्नर पॉइंट्स तुम्ही हे असे घ्यायचे. समजलंय सगळ्यांना? ओके, ठीक आहे. झाला आपला हा एक पार्ट एलपीपीचा संपला. आता अजून एक जो येणारा क्वेश्चन असतो तो फॉर्म्युलेशनचा सम, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघू. सगळ्यांनी व्हिडिओ बघा. काहीही डाऊट आला तर विचारून घ्या आणि तुमचे मार्क्स कन्फर्म करत जा.